नमस्कार MPSCच्या सर्व मित्रांनो. परीक्षेची तयारी जोरात सुरू असेल नाही का? भूगोलाच्या अभ्यासात पायाभूत संकल्पना पक्क्या असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. चला, आज आपण त्याच मूलभूत गोष्टींची एक मस्त उजळणी करूया, ज्या आपल्या परीक्षेचा खरा पाया आहेत. ठीक आहे, मग सुरुवात करूया का? अनेकदा आपल्याला वाटतं की MPSCचा भूगोलाचा अभ्यासक्रम खूपच मोठा आणि अवघड आहे. पण गंमत अशी आहे की या सगळ्याची गुरुकिल्ली, ती 6वीच्या पुस्तकातल्या सोप्या तत्वांमध्ये दडलेली आहे. आज आपण तेच रहस्य उलगडून पाहणार आहोत. खरंय, भूगोलाचा तो भला मोठा अभ्यासक्रम पाहिला की कधीकधी थोडं दडपण येतं, पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण यश मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग कोणता असेल, तर तो म्हणजे आपल्या बेसिक गोष्टी, आपल्या पायाभूत संकल्पना एकदम पक्क्या करणं. आणि आज आपलं ध्येय तेच आहे. तर मग आजचा आपला प्रवास कसा असेल ते थोडक्यात पाहूया. आपण एकूण 4 महत्त्वाचे टप्पे पार करणार आहोत. सगळ्यात आधी आपण नकाशावरचं जग समजून घेऊ. मग आपल्या पृथ्वीची गती आणि त्याचे परिणाम पाहू. त्यानंतर हवामान नेमकं कसं काम करतं ते बघू. आणि शेवटी या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून आशिया खंडाच्या उदाहरणातून समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्याला, नकाशावरील जग. आता बघा, कोणताही नकाशा आपल्याला तेव्हाच नीट समजतो जेव्हा आपल्याला त्यावरच्या त्या उभ्या आडव्या रेषांची भाषा कळते. हीच आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. ही जी भाषा आहे ना, तिचा मूळ आधार आहे वृत्तजाळी किंवा ग्रॅटिक्यूल. आता हे काय आहे? तर पृथ्वीवर काढलेल्या अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची एक काल्पनिक जाळी. आणि ह्याच जाळीमुळे आपण पृथ्वीवरच्या कोणत्याही ठिकाणाचं अगदी अचूक लोकेशन सांगू शकतो. बरं, मग या जाळीचे 2 भाग आहेत, अक्षवृत्त आणि रेखावृत्त. यांच्यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अक्षवृत्त म्हणजे काय? तर पृथ्वीवर काढलेल्या आडव्या पूर्ण वर्तुळाकार रेषा, त्या एकमेकांना समांतर असतात. आणि रेखावृत्त, ती उभी अर्धवर्तुळं आहेत, जी उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर जाऊन मिळतात. आणि गंमत म्हणजे या जाळीतल्या 2 मुख्य रेषा आपल्या पृथ्वीला 4 भागांमध्ये विभागतात. एक आहे 0° अक्षवृत्त, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो. ते पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वाटतं. आणि दुसरं आहे 0° रेखावृत्त, म्हणजे मूळ रेखावृत्त, जे पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम गोलार्धात विभागतं. अगदी सोपं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला पृथ्वीवरचं कुठे हे कळलं, म्हणजे लोकेशन कसं ठरवायचं हे समजलं. आता आपण का या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे दिवस-रात्र का होतात, ऋतू का बदलतात, यामागची कारणं आता आपण समजून घेऊ. तर या सगळ्या बदलांमागे आहेत पृथ्वीच्या 2 मुख्य गती. पहिली आहे परिवलन. म्हणजे काय? तर पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आणि याच फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतात. आणि दुसरी गती आहे परिभ्रमण. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते. यातूनच आपलं वर्ष तयार होतं आणि वेगवेगळे ऋतू येतात. पण एक मिनिट, ऋतू बदलण्यामागचं खरं कारण फक्त परिभ्रमण नाहीये, तर ते आहे पृथ्वीचा कललेला आस. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपली पृथ्वी सरळ उभी नाहीये, तर ती तिच्या अक्षावर साधारण 23.5 अंशांनी कललेली आहे. आणि याचमुळे जो गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो, तिकडे सूर्यकिरणं थेट पडतात आणि तिथे उन्हाळा असतो. याउलट दुसऱ्या गोलार्धात हिवाळा. आणि पृथ्वीच्या या वर्षभराच्या प्रवासात 4 तारखा फार महत्त्वाच्या आहेत. या उत्तर गोलार्धातील ऋतूंची सुरुवात दर्शवतात. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. या दिवशी दिवस आणि रात्र जवळपास सारखेच असतात. 21 जून हा आपल्याकडचा सगळ्यात मोठा दिवस असतो, तर 22 डिसेंबर हा सगळ्यात लहान. या तारखा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ओके, तर पृथ्वी कशी फिरते आणि त्यामुळे काय होतं हे आपण पाहिलं. आता वळूया हवामानाकडे. हवामान म्हणजे काय? तर ही एक प्रकारची साखळी प्रतिक्रिया आहे, एक मोठं इंजिन आहे. आणि या इंजिनला ऊर्जा कुठून मिळते? तर अर्थातच सूर्याकडून. हे हवामानाचं गणित समजून घ्यायला फक्त 3 पायऱ्या लक्षात ठेवायच्या आहेत. पायरी 1, सूर्य पृथ्वीवर सगळीकडे सारखी उष्णता देत नाही, त्यामुळे तापमानाचे पट्टे तयार होतात. पायरी 2, जिथे जास्त तापमान तिथे कमी दाब, आणि जिथे कमी तापमान तिथे जास्त दाब. यामुळे हवेच्या दाबाचे पट्टे तयार होतात. आणि पायरी 3, हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे धावते, आणि याच धावणाऱ्या हवेला आपण वारे म्हणतो. बघा किती सोप्पं आहे. हे बघा,
इथे हे अगदी स्पष्ट दिसतंय. विषुववृत्ताच्या प्रदेशात सूर्याची किरणं थेट सरळ पडतात, त्यामुळे तिथे प्रचंड उष्णता असते. आणि जसजसं आपण ध्रुवांकडे जातो तसतशी हीच किरणं तिरपी होत जातात, त्यामुळे तिकडे थंडी वाढते. आणि याच फरकामुळे पृथ्वीवर उष्ण, समशीतोष्ण आणि शीत असे 3 मुख्य तापमान पट्टे तयार झाले आहेत. आता पुढचा मुद्दा, तापमान आणि हवेचा दाब यांचं ना एक पक्कं नातं आहे. नियम अगदी सोपा आहे. जिथे तापमान जास्त तिथे हवा गरम आणि हलकीहून वर जाते, त्यामुळे तिथे तयार होतो कमी दाबाचा पट्टा. आणि जिथे तापमान कमी तिथे हवा थंड आणि जड होऊन खाली बसते आणि तिथे तयार होतो जास्त दाबाचा पट्टा. हे नातं लक्षात ठेवलं की पुढचं सगळं सोपं आहे. आणि इथे आपली हवामानाची साखळी पूर्ण होते. जास्त दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात. हे वारे जेव्हा समुद्रावरून वाहतात तेव्हा आपल्यासोबत भरपूर बाष्प उचलतात. आणि मग हेच बाष्प घेऊन जाणारे वारे जेव्हा जमिनीवर येतात आणि त्यांना अडथळा येतो तेव्हा पाऊस पडतो. जगामध्ये कुठे जास्त आणि कुठे कमी पाऊस पडणार हे याच चक्रावर अवलंबून आहे. चला, आता आपण या सगळ्या माहितीला एकत्र जोडूया. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्या संकल्पना प्रत्यक्ष कशा वापरायच्या हे पाहणं महत्त्वाचं आहे, नाही का? त्यासाठी आपण एक केस स्टडी घेऊया, आपल्या स्वतःच्या आशिया खंडाची. आशिया खंडाबद्दल बोलायचं झालं तर काही गोष्टी लगेच लक्षात येतात. हे जगातलं सर्वात मोठं खंड आहे. जगाचं छप्पर म्हणून ओळखलं जाणारं तिबेटचं पठार इथे आहे. जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट तेही इथेच आहे. आणि आपल्या गंगा, सिंधू यांसारख्या अनेक महत्त्वाच्या नद्या याच खंडातून वाहतात. म्हणजे किती विविधता आहे बघा. आता हे 2 नकाशे बघा. डावीकडे आहे प्राकृतिक नकाशा आणि उजवीकडे वनस्पतींचा. डावीकडे दिसणारा तो उंच हिमालय पर्वत तो समुद्रावरून येणारे मॉन्सून वारे अडवतो. परिणाम, भारताच्या बाजूला प्रचंड पाऊस पडतो आणि किथे घनदाट जंगलं तयार झाली आहेत, जी आपल्याला उजवीकडच्या नकाशात दिसते. पण त्याच हिमालयाच्या पलीकडे मात्र वारे कोरडे पोचतात, त्यामुळे तिथे तिबेटचं थंड वाळवंट तयार झाले. म्हणजे भूरचनेचा हवामानावर आणि वनस्पतींवर थेट परिणाम होतो. तर आजच्या या चर्चेतून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे. अक्षवृत्त आणि रेखावृत्त यातला फरक सांगता येतोय का? पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे ऋतू कसे तयार होतात हे स्पष्ट आहे का? तापमान, दाब आणि वारे यांचा संबंध जोडता येतोय का? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्या संकल्पना एखाद्या नकाशावर वापरता येतील का? या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर आपला पाया पक्का झालाय समजा. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न. आपण आज जे जागतिक नियम शिकलो, तापमान, दाब, वारे, भूरचना, यात सगळ्यांचा आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलावर कसा परिणाम होत असेल? सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर इतका पाऊस का पडतो आणि मराठवाड्यात कमी का? आपल्या पठाराची आणि कोकण किनारपट्टीची निर्मिती कशी झाली असेल? या जागतिक नियमांना आपल्या स्थानिक भूगोलाशी जोडून बघा. उत्तरं खूप रंजक मिळतील.